प्रत्येक महिन्याला एक व्यसनमुक्तीचा दिवस असतो आणि त्या दिवशी कमीत कमी 700-800 लोक असतात भारत देशातून सगळीकडून. आणि त्या व्यसनमुक्तीच्या लोकांना त्यावेळी फुल टाईट होऊन आलेले असतात. शेवटचे आहे, परत पिता येणार नाही म्हणून. मग त्याला आदल्या दिवशी आणून थोडं व्यसन त्याचं म्हणजे उतरलं की मग मार्गदर्शन करायला सुरुवात करतो. आणि ज्यावेळी त्याला अशा प्रकारचं त्याला भीती घालून काही उपयोगाचं नाही. त्याच्या मनाला कळलं पाहिजे. मनाला ज्यावेळी पटेल त्यावेळी तो सुटणार. त्याला कळतं की दारू पिणं आरोग्याला घातक आहे, दारूमुळे कॅन्सर सारखे आजार होतात, टीबी सारखे आजार होतात, लिव्हर फेल होतो, हे सगळं कळतं. पण जोपर्यंत त्याचं मन जागृत होत नाही, म्हणून मगाशी मी म्हटलं की अध्यात्मशास्त्र जे मनावर इलाज करणारं शास्त्र आहे. आणि मग आध्यात्मिक मार्गाने त्याला भीती घालून तो नाही ऐकणार. तर ज्यावेळी त्याचं मन समृद्ध होईल, नाही चुकीचं करतोय मी, त्याला आम्ही असं एक उदाहरण देतो की एक डॉक्टर आहे, एमडी आहे. तुझी बहीण आहे का? तो आहे. तिच्याशी लग्न करण्यासाठी मी एमडी डॉक्टरना पाठवतो. एकुलता एक आहे. आई वडील त्याचे डॉक्टर आहेत. 40-50 एकर जमीन आहे. एमडी म्हटल्यानंतर त्याला दिवसाला कमाई किती असेल त्याचा विचार कर. फक्त तो पितो. तू बहीण देणार का? नाही म्हणतो. का नाही देणार? बेवडा आहे तो. मग तू कोण आहेस? अशा प्रकारे त्याच्या मनाला लज्जा, म्हणजे असे अनेक प्रकारची उदाहरणं देतो आम्ही त्याला पटवून. मग तो म्हणतो मी दारू सोडतो. तर तो जो माणूस आहे, तरुण जो आहे, तो या फॅशनच्या नावाखाली गोंधळलेला आहे. काय करायचं? पुरोगामीच्या नावानं बिघडलाय. हल्ली स्त्रिया पण दारू पितात फॅशन म्हणून. मोठ्या फॅमिलीतले जे आहेत की स्वतःला उच्चभ्रू समजणारे दारू पितात, व्यसन करतात, फॅशन आहे म्हणतात. त्यांचं बघून मुलं अनुकरण करतात. तर हे जे अंधानुकरण आहे ते समाजाला गोंधळात टाकणार आहे. आणि ते जोपर्यंत आपला ऱ्हास आहे ह्याच्यामध्ये हे कळत नाही तोपर्यंत थांबणार नाही.